हॅलो हॅलो. आम्ही माईक टेस्ट करून झालोय कारण आमची एक व्हिडिओ अशीच पूर्ण निघून गेली त्याच्यात आवाजच नाही. आणि अख्खी व्हिडिओ म्हणजे किती माहिती 20 मिनिटाची होती आणि अख्खी व्हिडिओ केल्यानंतर आम्ही बघतो तर अरे आवाजच नाही, वायर नीट लागली नव्हती. मला वाटतं ते रेकॉर्डिंग पण चालू करून ठेवलं पाहिजे कारण कधी कधी आवाज नाही. सो या व्हिडिओमध्ये आम्ही काय काय कव्हर करणार आहोत ते सांगतो बिफोर बिगनिंग विथ द व्हिडिओ. तर ही व्हिडिओ असणार आहे आमच्या लग्नाच्या खर्चासाठी. खर्च किती झाला हॉलचा, एंगेजमेंट, लग्न, कोणता हॉल होता, आणि हा असा चिटचॅट व्हिडिओ असणार आहे. थोडासा मोठा असू शकतो बिकॉज भरपूर गोष्टी कवर करायच्या आहेत. हां, आणि मुवा मेकअप आर्टिस्ट मी कवर करेन, तिचा खर्च किती झाला. बिकॉज लास्ट आम्ही कपड्यांचा व्लॉग केल्यानंतर असं आम्हाला आले रिक्वेस्ट की तुम्ही हे पण सांगा. तर मी थोडं की सांगूया. तसं पण यावर्षी भरपूर लोक लग्न करतात तर त्यांना युजफुल होईल. सो मला माहिती पण होतं आणि मुवा म्हणजे काय. हां, ह्याला मुवा मला कमेंट करताना बोलतो की अरे मुवा काय, मी काय रिप्लाय करू. मग मी याला बोलली मेकअप आर्टिस्ट. तर मी सगळं, आणि ह्याच्यासोबत करताना हे चिटचॅट फक्त बोरिंग होऊन जाईल. म्हणजे बोरिंग नाही होणार चिटचॅट, म्हणजे थोडं नुसतं बोलबच्चन होईल. तर मग बोलबच्चन होईल म्हणून मी विचार केला ह्याच्यासोबत आपण एंगेजमेंटला मी स्वतः मेकअप केलेला. खूप लोक मला एंगेजमेंटसाठी विचारत होते मेकअप आर्टिस्ट कोण होती, तर मी एंगेजमेंटचा मेकअप स्वतः केला होता. सो मी विचार केला त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवणार. मग बिचारा हा काय करणार तेव्हा त्या व्हिडिओमध्ये. मग आणि लोकांना यशला बघायला खूप आवडतं म्हणून मी विचार केला तो पार्ट पण या व्लॉगमध्ये टाकते. आणि हां, अजून एक गोष्ट, आम्ही कोल्हापूरला गेलेलो. आम्ही भरपूर डेज झाले टाकल्या नाही. तर ते ट्रान्सफर वगैरे करताना ना काहीतरी झोल झाला, कुठेतरी ते व्लॉग क्लिप्स गेलेत आणि आम्हाला सापडत नाही आहेत. म्हणून आता काहीतरी करू, काय ना काहीतरी करू. तर काही क्लिप्स मिळालेत आम्हाला गुगल फोटोजमधून आणि ह्याच्या फोनमधून डिलीटेड ह्याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये थोडेफार आहेत. तर ते सगळे कलेक्ट करून आम्ही एक व्हिडिओ करू. ओके, सो आम्ही स्टार्ट करतो. सर्वात पहिले मी मॉइश्चरायझर लावते. मी रिक्रिएट करते हा लुक. मी अशी साईडला प्रोडक्ट दाखवत जाईल. मी तुम्हाला माहिती आहे इमोलिन मॉइश्चरायझर आहे. मी हवं तर मी काय काय यूज केलं ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. मी स्टार्ट करते. तू कंटिन्यू. आता मी एंगेजमेंट लुक करते तर एंगेजमेंट पासून स्टार्ट करूया. सांगू तुम्हाला. आणि एंगेजमेंट पहिले झालेली म्हणजे एंगेजमेंटचं पहिले सांगितलं पाहिजे तसं. तर आपल्या हॉलचं नाव, आमच्या हॉलचं नाव होतं 27 यार्ड्स. तुम्ही गुगल कराल, ठाण्यात 27 यार्ड्स नावाचं रेस्टॉरंट आहे. त्यांचे हॉल्स पण आहेत. त्यांच्याकडे वेगळे प्रकारचे 2 हॉल आहेत. मला वाटतं 2 माळे आहेत, 2 हॉल आहेत आणि ग्राउंड लेवलला त्यांचं रेस्टॉरंट आहे. तर तुमची जेवढी माणसं असतील, मला वाटतं मॅक्सिमम 100 ऑक्युपन्सीचं येते, कारण जास्त मोठा पण नाही. 200 आहे मॅक्सिमम 200 ऑक्युपन्सीचं आहे. जास्त मोठा पण नाही. इनफ तुम्हाला लोकांसाठी हॉल एकदम व्यवस्थित होईल. तुमच्या माणसांच्या हिशोबाने त्यांचे प्राईस पण चेंज होतं, जे त्यांच्या डिशचं प्राईस आहे. आणि त्यांच्याकडे वेगळे ते असे क्लास असतात ना, की क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असे, प्रीमियम, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, असं त्यांच्याकडे वेगळे क्लास आहेत. ज्याच्यात वेगळे असे त्यांचे, एका ह्याच्यात 2 स्टार्टर, एका ह्याच्यात 3 स्टार्टर, एका ह्याच्यात 4 स्टार्टर, असं वेगळं असतं. तर आपण जो घेतलेला त्याच्यात आमचं टोटल मिळून किती 100 लोकांसाठी ना. तर आम्ही मिडलवाला घेतलेलं, आम्ही गोल्ड घेतलेलं. तर आमचे गोल्डचं पर प्लेट होतं समथिंग 750. हां, तर 750 इंटू जे काय आमचे ऑडियन्स होते, हां, त्या हिशोबाने. आणि हां, एक्स्ट्रा तुमचा डेकोरेशन ते सांग. हां, एक्स्ट्रा तुमचं डेकोरेशनचे पैसे तुम्हाला लागतात. तुम्हाला डेकोरेशन कुठल्या हिसाबचं पाहिजे, कारण त्यांच्याकडे पण बॅकड्रॉप वगैरे असतात. तुम्हाला कुठल्या टाईपचा बॅकड्रॉप पाहिजे, कुठल्या कलरच्या खुर्च्यांचं मला वाटतं एवढं कस्टमायझेशन नाही आहे, पण बॅकड्रॉपचं आहे. आणि बॅकड्रॉप सकट तुम्हाला खायचा जो मेन्यू असेल ते तुम्ही डिसाईड करून त्यांना देऊ शकता. टेस्टिंगसाठी पण तुम्ही जाऊ शकता रेस्टॉरंटमध्ये फ्री खायला. तुम्ही त्यांना विचारू शकता की आम्हाला पहिले टेस्टिंगसाठी यायचं, जर तुम्ही ऑलरेडी जेवले नाही तर. सो डेकोरेशनचे तिथे स्टार्ट होतात, स्टार्टिंग फ्रॉम 17,000 टू अप टू इयर. हां, आणि डीजेचे वेगळे पैसे असतात 2,000. डीजेचे 2,000 रुपये वेगळे. 17 to 25 त्यांचा डेकोरेशनचा खर्च. त्याच्यानंतर तुम्हाला ॲडिशनल काहीतरी, जे आता समजा फोटोग्राफरला ते असतं, ते प्लग अँड प्लेचे कुठले काय सिस्टम असेल जे तुमच्या फोटोग्राफरला पाहिजे की तुम्हाला ह्याची गरज आहे, तर त्याचे ॲडिशनल चार्जेस आहेत, ते पण तुम्हाला बोलून घ्यायला लागेल आधीच. म्हणजे असं बघायला गेलं तर 100 लोकांचे 80-90 हजारमध्ये तुम्हाला हॉल वगैरे मिळू शकतो. हॉल, त्याच्यानंतर जेवण, डेकोरेशन, DJ आणि माईक काय बोलतोय, कॅमेरामॅनची ॲक्सेसरीज. आणि तो किती वेळ असतो त्यांचा काहीतरी टायमिंग आहे त्यांचं, फर्स्ट हाफ, सेकंड हाफ ऑफ द डे,
असे टायमिंग्स आहेत वेगळे वेगळे. सो तुम्ही एकतर हॉल बुक करू शकतात मॉर्निंग 12 to 4 हां. और 6 to 11. येस. आणि जेवढा टाइम एक्सटेंड होतो त्याचे 200 रुपीज एक्स्ट्रा. 200 पर हां. प्लेट. नाही पर प्लेट नाही, मग? 200 रुपीज एक्स्ट्रा पर आवरचे इन्क्लुडिंग GST. 200च होते. हां. ओके. आणि ते तर रिझनेबल आहे. आणि तुमचे प्लेट्स वाढले तर ते थोडे त्याचे पैसे. तर आम्ही जे सांगू अप्रॉक्स आमचा एंगेजमेंटचा खर्च 90,000च्या आत झाला. आज झालाय 90,000 सगळं जेवण डेकोरेशन आणि सगळं जे जेवण आम्ही खूप छान बोललो होतं सगळं. बिकॉज ते एक रेस्टॉरंट आहे. हां, सो आम्हाला restaurant माहिती होतं ते चांगलंच असेल. तर आता मी हे ॲब्सोल्यूटचं मूज लावलं, लॅक्मे ॲब्सोल्यूटचं. सो हे बघा स्किन हे खूप ना मूज असं एकदम लाईट वेट आणि असं कव्हरेज चांगलं आहे. तर मला हे आवडतं. मी कधी पण कोणतं काय पण concealer ओकेजन आहे? नाही मूज आहे. कोणताही ओकेजन असू दे काही असू दे मी हेच यूज करते. सो हा होता एंगेजमेंटचा पार्ट. येस. सेकंड मी अजून मेकअप करते. आता मी आयब्रो ऑलरेडी केलेले होते. तर आता मी ब्लश वगैरे लावेन. तर ब्लशसाठी मी ही लिपस्टिक यूज करते. आणि हीच मी डेली यूजसाठी पण यूज करते, नायकाची झुमकी. झुमकी तू लग्नाचं सांग. लग्नासाठी आम्ही किती हॉल बघितले? 2. फायनलमध्ये आमचे 2 हॉल होते, जे आम्ही खूप सारे 7-8 हॉल बघितले. त्याच्यातले आम्ही 2 चूज केलेले की ह्या दोघांमधला एक करूया. आणि दोघांचं नाव केपासून चालू होतं. मला एक दुसरा आवडत होता, हिला ज्याच्यात आम्ही लग्न केलं तो आवडत होता. तर एक क्रियान होता आणि एक होता कियारा. पण नंतर मला जाणवलं की क्रियान बेस्ट होता. खूप सुंदर हॉल, खूप स्पेशियस, घोडबंदर रोडला आहे. तुम्ही क्रियान बँक्वेट्स टाकाल तर तुम्हाला येईल. मला फायदा या हॉलला मिळेल की मोठी जागा आहे, तिकडे तुम्ही सेंटर मंडप करू शकता, जो तुम्ही कियारा वगैरे नाही करू शकत. बाकी हॉलमध्ये जिथे मध्ये पिलर असतात त्याच्यात नाही करू शकत. तर ह्याच्यात तुम्ही आणि ना कियारा हॉल थोडासा छोटा वाटला आम्हाला आमच्या ऑडियन्स काय ऑडियन्स आमच्या गेस्टच्या हिशोबाने. आणि क्रियान जो हॉल आम्ही बुक केलेला तो एवढा स्पेशियस आहे, लाइटिंग्स आहेत. कियारा हां आता जाऊ दे आपण कियाराचं नको बोलले, तो हॉल आम्ही नाही बुक केला. सो तर एक तर हॉल स्पेशियस आहे. तिकडे कमीत कमी 600-700 लोकांची जागा आहे. मला वाटतं जास्त 800-850 लोकांची 800-850 लोकांची जागा. आणि आमची कमी लोक होती, पण असं वाटत नव्हतं की कोणच नाही आले लग्नात, बापरे खूप कमी गर्दी आहे. ते बरोबर तुम्हाला स्पेस करून देणार. हां, ते बरोबर तुमच्या हिशोबाने व्यवस्थित करून देणार. कोणाला जागा कमी नाही पडणार, जास्त नाही पडणार. तिकडे राऊंड टेबल्स आहेत जिथे लोक ते सर्विंगसाठी असे डाळ ते हॉट ट्रे घेऊन येतात. ते काय बोलतात त्याला, ट्रॉली, हॉट ट्रॉली. सो तुम्ही तुमचे गेस्ट जेव्हा राऊंड टेबलवरती जेवायला बसणार तेव्हा तुमच्या एकाही गेस्टला उठावं नाही लागणार. ते सगळे तिकडे येऊन ते सर्व करतात गरम गरम फूड. आणि क्रियांचं आम्ही ना कन्फ्यूज व्हायचं क्रियान कियारा. सो क्रियांचं फूड बेस्ट फूड होतं, खूप बेस्ट. म्हणजे ठाण्यामध्ये जेवढे पण हॉल्स आहेत, वेडिंग बँक्वेट हॉल, आणि मी जेवढे गेली आहे सगळेच नाही, मी जेवढे बघितले त्या सगळ्यांमध्ये क्रियांचं फूड वॉज अमेझिंग. आणि असं नाही की आम्ही कुठले बाकीचे वगैरे, आम्ही गेलो इथे भरपूर 2-3 लग्नात गेलोय, त्यांच्या हॉलचं जेवण मला अजिबात नाही आवडलं. आणि माझ्या डोक्यात असं नेहमी असतं की आपण जेव्हा दुसऱ्याच्या लग्नात जातो तेव्हा आपण बोलतो मेन गोष्ट ती जेवण लक्षात राहते. लग्न लक्षात राहतं पण जेवण मेन लक्षात राहतं. तर मग आम्ही तिकडे जाऊन त्याला विचारलं, त्याला टेस्टिंग करायला गेलेलो आम्ही. किती 10-15 दिवस आधी गेलेलो ना टेस्टिंग करायला. एवढं छान जेवण, खूप सुंदर जेवण, म्हणजे तुम्हाला आणि ना तो आम्हाला समोरून सांगायचा की तुम्ही समर मध्ये करतायत तर मग हे प्रोडक्ट ठेवू नका, तुमच्या गेस्टला नंतर इश्यू होऊ शकतो. आम्ही बासुंदी ऍक्च्युली ठेवणार होतो, तर ते बोलले की दुधाचे प्रोडक्ट्स गरमीत नको, हे ते. तो स्वतःचा आमरस बोलला, सगळं स्वतः केलं. त्याच्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की जर तुम्ही ऑलरेडी 3 ब्रेड किंवा 2 ब्रेड घेताय तर तुम्ही पिझ्झा नका ठेवू. कोण एवढं पाव किंवा ब्रेड नाही खाणार. आता ब्रेड म्हणजे मी रोटीला पण ब्रेड बोलतोय कारण ते ऑप्शन्समध्ये ब्रेड्स असतात की कुठला ब्रेड्स, इंडियन ब्रेड्स, तर रोटी, नान ह्या सगळ्यासोबत तुम्ही पिझ्झा वगैरे नका ठेवू. म्हणजे त्यांनी खूप चांगलं सजेस्ट केलं आम्हाला की आम्ही केलं काय पाहिजे, आम्ही खाल्लं काय पाहिजे, कशासोबत काय तुम्ही कंबाईन कराल तर तुमचं असं होणार नाही की कोणीतरी हेच खाल्लं नाही, कोणीतरी तेच खाल्लं नाही. तर त्यांनी एकतर आम्हाला फूड सजेशन्स, त्याचा हॉल खूप सुंदर, साफ, लोक तिकडची सगळे फोटोमध्ये बघितलं. हां, तुम्ही फोटोमध्ये बघितलं, तुम्ही ही रील वगैरे तू टाकलेली आता ते याची करवलीवाली, वेन यू आर द करवली यू नो दॅट यू आर गोइंग टू गेट मॅरिड नेक्स्ट इयर, ते वालं. त्याच्यात पण तुम्ही बघा एवढं छान होतं तो हॉल. एवढा असं वाटत होतं ना की ते एकदम ॲस्थेटिक, जास्त कोण नाही, गर्दी उगाचच होत नाही, सेंटर मंडप. हा तू सांगून घे पहिले. सो मी आता ही झुमकीवाली लिपस्टिक आहे तीच ब्लश म्हणून वापरली आणि तीच आयशॅडो, ही मॅटवाली आहे. तर मी आयशॅडोला ती वापरते मॅट लिपस्टिक का माहिती आहे, बिकॉज माझी स्किन ऑइली आहे तर ते लगेच ऑइली होऊन जातं.
तर मॅट लिपस्टिक ना ती स्टे करतं, म्हणजे वरचं किती पण हललं ना आतमध्ये जे बेस आहे ना ते तसंच राहतं. सो मला हे आवडतं. आणि हे मार्सचं आय शॅडो आहे, माझं फेवरेट आहे. यात शिमर आहे आणि मला बेस कलर एवढे आवडत नाही बिकॉज मी लिपस्टिकने काम चालवते. तर यात शिमर आहेत प्रॉपर आणि न्यूट्रल कलर्स पण आहेत. सो मी हा ब्राउनिश आहे, इथे पिंक दिसतोय पण हा थोडा ब्राउनिश आहे, हा मी आता यूज करेन. आणि मी असे हे 2 मिक्स करते, हा आणि हा. हा ब्राऊन आहे. हा कुठला आहे? तो पण ब्राऊनच आहे. ठीक आहे. हां, क्रियांचं तर त्यांनी मला फूड सजेशन त्याच्यानंतर ते स्पेसचं आम्ही सांगतो. तुम्हाला मध्ये एवढी चांगली जागा मिळते की तुम्ही सेंटर मंडप करू शकता. सेंटर मंडप आम्ही केलेलं सेंटरवाला, कारण असं हवं होतं की आजूबाजूला लोक उभे राहतील, कारण एकाच ठेवलं ना तर सगळे असे समोर असतात आणि मग कधी कधी गर्दीमध्ये दिसत नाही. सगळे लोक स्टेजवरती येतात. आणि हे होतं की छोटी कॉम्पॅक्ट जागा असते, मध्ये सगळ्यांना बघायला मिळतं आणि कोणाला वर चढायला मिळत नाही. खूप छान होतं ते सेंटर मंडप पण खूप छान होतं. तुम्ही आमची लग्नाची जर आपण कुठली व्हिडिओ टाकली, मी इथे कुठेतरी टाकेन लिंक. लिंक पण टाकेल. भरपूर टाकले, माझं इंस्टाग्राम लग्नाच्या कॉन्टेंटनी तुम्ही भरलंय. हिच्या इन्स्टावर जाऊन बघू शकता. इन्स्टावर पण हिला फॉलो करा, मला फॉलो करा इन्स्टावर. प्रायव्हेट अकाउंट. मी ॲक्सेप्ट करेन. तर सांगत काय होतं आपण, मंडप वगैरे मध्ये तुमच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स पण आहेत. सेंटरमध्ये 2 ऑप्शन्स मला सेंटरमध्ये स्क्वेअर आणि गोल असे 2 ऑप्शन आहेत. तुम्हाला जर नॉर्मल स्टेजवर करायचं असेल तर त्याचे पण भरपूर बॅकड्रॉप्स आहेत त्याच्या. आणि त्यांनी आम्हाला कॉपरेट पण केलं की तुम्हाला 2 तास 3 तास आधी लवकर रूम पाहिजे देतो, कारण बाईक काय बोलतोय म्हणजे मुलींना लवकर जाऊन सगळं मेकअप वगैरे करायचा असतो. त्यांचे लोक पण भरपूर असतात मेकअप करणारी. हे सांग पहिले काय. नाही त्यांना कळालं ब्राऊन काजळ. आणि मी हेच प्रोडक्ट्स लावलेले. मी हायलायटर लावलं नव्हतं बिकॉज माझी स्किन ऑइली होते, मग ते असं पण चमक दिसतं, तर मग मी अवॉइड केलेलं. ओके. आणि मी आता ग्लिटर लावली आहे थोडीशी अशी मध्ये. मी आयलायनर नव्हतं लावलेलं बिकॉज आयलायनर लावल्यानंतर मग ना माझ्या एवढेच दिसतात डोळे, तर मग अख्खं कवर होऊन जातं आय शॅडो. सो मी फक्त मस्कारा, हे ग्लिटर, आणि मी ग्लिटर इथे पण लावते, सो डोळे थोडे पॉपटअप वाटतात. ठीक आहे. तर ते लोक रूम पण त्यांनी आम्हाला लवकर दिली. टोटल किती दिलेल्या रूम त्यांनी? 1 2 टोटल 4 रूम होते 4 रूम हॉलमध्ये. एक नवरीचा, एक नवऱ्याचा आणि एक नवरीच्या विधीसाठी, म्हणजे जे रूम मध्ये विधी करतात ते, आणि 3 रूम दिलेले. आणि मुलासाठी एक 3 दिलेले. आम्ही 3 घेतलेले, आम्हाला 4ची गरज नव्हती. तर हॉलचा फक्त तुम्हाला जर हॉल पाहिजे असेल हाफ डे तर 3 lakhs आहे. हाफ डे साठी हॉलचा रेंट आहे विदाउट एनीथिंग, विदाउट डेकोरेशन, विदाउट फूड, विदाउट एनिथिंग, इट इज 3 lakhs फॉर हाफ डे. आणि दर तासाला, पहिल्या तासाला 15,000 वाढतं, सेकंड आवरला 10,000 10,000 10,000 असं ते वाढत जातं. आणि इट इज सब्जेक्टिव्ह की तुमच्या नंतर कोणाची बुकिंग नसेल तर ते असं असलं पाहिजे. तर आमचं तर आपलं काय एक्सटेंड जास्त झालं नाही, 2 तासच झाले मला वाटतं. 2 तास एक्सटेंड झाले, पण आमच्या नंतर कोणी बुकिंग नाही केलेलं म्हणून ते. तर नुसतं हॉल तुम्हाला हवा असेल विदाउट, असं कोणाला नाही, मी तुम्हाला सांगतोय फक्त, एक विदाउट डेकोरेशन, विदाउट फूड हॉलचा खर्च आहे 3 lakhs फॉर हाफ डे. आणि इथे पण आम्ही फूड सेकंडवाला घेतलेलं, मिडल, कारण अति नाही घेऊ शकत ना. 4 स्टार्टर, 3 4 भाज्या. स्टील आमच्या लग्नामध्ये तुम्हाला माहिती आहे 4 वेलकम ड्रिंक होते, 3 स्टार्टर होते, 2 प्रकारचे डेझर्ट होते, 2 प्रकारचे आईस्क्रीम होते, 3 प्रकारचे ब्रेड्स होते, मग एक एक्स्ट्रा 2 लाईव्ह काउंटर होता, एक चाटचा आणि एक पिझ्झाचा. त्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा होते, ते पण टेस्टी होते. आणि पाणीपुरी तर काय सॉलिड होती. पाणीपुरी खूप, मी सांगते ना, क्रियांचं जेवण खूप अमेझिंग होतं. मी तर फिदा होते त्यांच्या जेवणात. जर तुमच्यापैकी कोण लग्न करत असेल तर तुम्ही एकदा नक्की क्रियांना जाऊन या. आमचं नाव पण नका सांगू, काहीच नका करू, क्रियांना जाऊन या. तो तुम्हाला एवढा चांगला माणूस आहे की तो समोरून थोडा कमी करेल मला. आणि डेकोरेशनचं मी सांगते, मंडप आहेत ना त्याचे रेंज चालू होतात 20,000 to 40,000. सो आम्ही जो चूज केला तो होता 25,000. आणि त्यांचे फूडचे चार्जेस स्टार्ट होतात 40 पर्यंत जातं ना. तो गोलवाला 40चा होता. आपण गोल घेतलाय? नाही, आपला स्क्वेअर होता. गोल होता ना, ह्याला आमच्या लग्नाचा मंडप नाही, आमचा स्क्वेअर होता. बरोबर. सो ते होतं 40,000, म्हणजे 40,000 पर्यंत. त्याच्यानंतर लाइटिंग्स अँड डीजेचे 2,000 अगेन. डेकोरेशन आमचं एक्स्ट्रा चार्जेस नव्हते. त्यांच्याकडे ना व्हरायटी ऑफ डेकोरेशन्स होते, म्हणजे असं होतं की बॅकड्रॉप जे रिसेप्शनला असतं, की काय करू काय नाही. शेवटी आम्ही हे आमच्या फोटोग्राफरवरती सोपवलं की तू बघ
तू आम्हाला सांग की जबरदस्त हा की फोटोग्राफरला मी सांगितलं की तू सांग आम्हाला की कसं चांगलं वाटेल काय ते. कुठला मग त्यांनी कलर आम्हाला पाहिजे, काय सांगितलं. थीम पाहिजे, त्या ह्याचं मग त्याला आम्ही कॅटलॉग पाठवलं, त्याने चूज केलं आणि ते आम्ही टाकलं. हां हा तर हे जे त्या हॉलमध्ये डेकोरेशन त्याच्याकडे खूप आहे. तुम्ही थकाल बघून बघून की कुठला बॅकड्रॉप घेऊ काय नको. आणि असं नाही की एका बॅकड्रॉपची खुर्ची दुसऱ्यासोबत नाही चालणार, ते स्वॉप करून देतात. तुम्हाला हवं तसं ते बनवून देणार, असं काय नाही. आणि आमच्या लग्नामध्ये एक वॉलनट हलवा होता, तो एवढा लोकांना आवडला ना. आणि मग स्टार्टरमध्ये काय काय होतं माहिती आहे, चीज सिगार. आणि ते सगळे ना असं टिश्यूमध्ये नाही देत ते, कसं माहिती आहे, प्रॉपर सगळ्यांची भांडी छोटे छोटे एवढे, म्हणजे 200 लोक असतील तर 200 लोकांना ते भांड्यामध्ये देतात. छोटे छोटे क्यूट असे कटलरीज होते, त्याच्यामध्ये मग सिगार देणार, चीज सिगार. मग आमचे मेन कोर्स मध्ये मला जेवढं आठवते तेवढं सांगते मी. चीज गार्लिक नान होता, मग चीज कोफ्ता होतं, अजून काय होतं, भरपूर काय तंदुरी पनीर. आणि आम्ही जेवू नाही शकलो नाही. तंदुरी पनीर होतं. मग लाईफ काउंटर मध्ये समोसा चाट आणि असं म्हणजे चाटवाला लाईफ काउंटर होता आणि पाणीपुरी होती. आणि पिझ्झा मध्ये तंदुरी पनीर पिझ्झा होता आणि व्हेज फियास्टा होता. फिएस्टा काय बोलतात, सो ते होतं. आणि हे मेन मला चीज कोफ्ता पण जाम आवडलेला. प्लस चपाती पण भगत ताराचंद चपाती होती. तर ती भगत ताराचंद फेमस रेस्टॉरंट आहे, तर तिथे जशी रोटी मिळते तशी ती रोटी ते लोक बनवून देतात, तुपात मस्त सगळं. आणि वॉलनट हलवा पण तुपातला होता, तेलातला अजिबात. भरपूर ठिकाणी आम्ही गेलो लग्नामध्ये, मूग दाल हलवा, वॉलनट हलवा ते तेलात देतात, पण हा तुपातलाच होता. आणि असं पण नाही, आणि ते लोक ना सॉरी जेवण स्टार्ट करताना आमच्या रिलेटिव्हजना बोलवलं, 2-3 जे आम्ही त्यांना सांगितलेलं की जे काय लागलं त्यांना बोलवा. त्यांना बोलवून त्यांनी जेवण टेस्ट करवलं आणि मग त्यांनी ठेवलं, विचारलं की बरोबर आहे की नाही. आणि आमच्या लग्नात बैंगनचा भरता पण होता, तो पण जाम टेस्टी होता. आणि आम्ही मोदक पण ठेवणार होतो उकडीचे, पण नंतर विचार केला यार एवढं नको, सगळं कोण खाणार. सगळे वॉलनट हलवाला तुटून पडत होते. माझा रिग्रेट एवढा की मला लग्नानंतर जेवायला तेवढं नाही इच्छा उरली, आतून इच्छा नाही उरत तेवढं जेवण्यासाठी, म्हणून मी कमी जेवलो. तर मला असं आहे की तुमच्यापैकी जेवढे पण आमचे 3000-4000 लोक व्हिडिओ बघतात, कोणत्याही क्रियांमध्ये करा लग्न आणि आम्हाला बोलवा प्लीज बोला, आम्हाला इन्व्हाइट करा, आम्हाला परत ते जेवायचंय. म्हणजे मनसोक्त जेवू शकतो ना, काय त्रास नाही काय नाही. ही लिपस्टिक आहे वेस्ट साईडची, डार्क एक्सप्रेसो, पण ही लिक्विडमध्ये आहे, तर ही याच्यावरती लावते मी. ही बघा, ही त्याचा रिअल कलर झुमकी होता, खूप मस्त असं ऑफिस वगैरे डेलीसाठी तुम्ही यूज करू शकता. आणि हा थोडा डार्क आहे पण नूड आहे. आम्ही किती छान दिसतोय बघा, हे बघा छान दिसतं ना. आणि हा माझा डीपी आहे, माझ्या याच्यावर मी कुत्रा ठेवलाय. सो हा होता माझा मेकअप. बाकी मी काही केलेलं नव्हतं, लेन्स लावले होते फक्त ग्रीनिश कलरचे, कारण की साडी पण डार्क ग्रीन होती. हा एवढाच होता ना. किती छान दिसतेस तू आता पण, माहितीये, ग्रीनिश कलरचे. आणि फोटोमध्ये मी तुम्हाला सांगते, तुम्हाला किती पण मेकअप आर्टिस्ट बोलेल की फोटोग्राफीमध्ये असाच पाहिजे, HD मेकअप पाहिजे, सो नो. फोटोमध्ये लाईटिंग असते, हॉलची लाईटिंग असते, तुम्ही छान दिसतात. मेकअप तुम्हाला एवढा हेवी करायची गरज नाही आहे. खूप सुंदर दिसते. मी केस पण स्वतःच केलेले. मी तुम्हाला तर शॉर्ट मध्ये दाखवते, काहीच ओव्हर नाही. तू असं तोंड हलवलं तरी इथे काय क्रीज वगैरे येणार नाही. हायलायटर तुम्ही लावू शकता, आय गेस. आणि तुम्हाला मी ते विसरली, आय पॉप. तर मी काय करते, असं छोटूसं असं हायलायटर नाही, काय बोलतात, शिमरचं आयशॅडो घेते. आणि हे जे आहे ना, इथे थोडंसं असं, हे फोटोजमध्ये वगैरे छान दिसतं. म्हणजे लोक इनर आयजला लावतात, बट मी इथे लावते. हे मी कोरियन लोकांच्या फेसवरती असं बघितलं. इथे चांगलं असं थोडंसं असं डोळे असे लगेच पॉपअप करतात. सो असं होतं. आणि टिकली होती, सो टिकलीमुळे शो आलेला. खूप सुंदर टिकली आता आहे की नाही बघू. तुम्ही काही बोला, किती पण ट्रेडिशनल मेकअप केला ना, टिकलीशिवाय शो नाही येत. आता माझ्याकडे टिकली तर नाही आणि मला उठायचा कंटाळा आला, मी आयलायनरचं हे करते. माझे कपडे आणि हे मॅच नाही करणार, पण सांगते मी कसा हे येतं. माझी टिकली तेव्हा होती रेड कलरची, बिकॉज ग्रीन साडी होती, मग ते कॉन्ट्रास्ट छान वाटतं. छोटी लावली आहे, पण काय सुंदर दिसते. वाव, असा थंबनेल टाक.
सो हेच होतं माझं वेडिंगचं हे. आणि मी तुम्हाला रफमध्ये दाखवते की मी हेअरस्टाईल कशी केलेली, स्वतःच केलेली ती पण. सगळं स्वतः केलंय. हां, सो एक हा रेफरन्स होता. एक माझ्या एक ना यूट्यूबर आहे अँड इन्फ्लुएन्सर काजल पाटील, विक्रांत पाटील असं काहीतरी आहे. मला माहिती नाही मी बरोबर नाव घेते की नाही, पण मला माहिती आहे तिचं इन्स्टा हँडल आहे काजल BP. तर तिचं एंगेजमेंट झालेलं, तर तिच्यामध्ये तिने अशी सिमिलर हेअरस्टाईल केलेली. सो ते बघून मग मी इन्स्पायर्ड बाय हर. हां, मग ते बघून मला ती आवडली. एकदम साधी, डिसेंट, ती पण क्यूट दिसत होती. सो ते करून काय छान दिसते. हां, सो ते बघून मग मी विचार केला की मी पण असंच करेन. पण एक काळा ठिपका लाव रे हां, असा आपल्या दोघांना. हां, सो मी ते बनवते तोपर्यंत. हां, मुवा आता मलाच बोलावं लागेल. तुला आठवतंय मेकअप आर्टिस्टचं? सो हे होतं क्रियान बँक्वेट. सगळं एकदम मस्त होतं, छान होतं. अरे प्राइस नाही सांगितली आपण नीट. सांगितली ना. 3 lakhs विदाउट डेकोरेशन, विदाउट एनिथिंग, विदाउट फूड. 3 lakhs प्लेन हॉल, हाफ डे. जेवण 3 प्रकारचे, 3 क्लास, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम. आता हे नावं चेंज होतं पण 3 क्लास आहेत. मिडम का लोअर, मिडल आणि अपर क्लास. आणि लोअर म्हणजे आणि त्यांचं जेवण स्टार्ट होतं 850 पासून ते 1100. आणि ते बार्गेन म्हणजे थोडंफार करतात. तुम्ही जर त्यांना दाखवलं की तुम्ही वगैरे, इंटरेस्टेड आहे खरंच घेणार, तर ते सगळं तुमची मदत करणार व्यवस्थित. आमचा सगळा हॉलचा खर्च इन्क्लुडिंग मंडप, आम्ही एक्झॅक्ट प्राइस नाही सांगणार, ते थोडं हे होतं, पण आम्ही तुम्हाला ॲव्हरेज सांगू की किती झालं. सो सगळं खर्च मिळून, एक्स्ट्रा पैसे भरून, सगळं करून आमचं झालं अंडर 6 lakhs or 7 lakhs. जस्ट अंडर 7 lakhs. पण खूप छान आहे, वर्थ आहे. हाफ डे हॉल तुम्हाला एवढा मिळतोय, तुम्ही करू शकता. जर म्हणजे असं काय नाही की सगळ्यांना तोच घ्यायचा, तुम्हाला बाकी पण भेटतील. आणि तो एवढा कॉपरेटिव्ह होता ना आमच्यासोबत. हां, आम्ही म्हणजे त्याचं जर सकाळी तुम्ही कधी पण या, आम्ही तुम्हाला चावी देऊ असं. तर त्याच्यासाठी काय त्यांनी हेजिटेट नाही केलं. प्लस आम्ही जेव्हा हे केलं ना, म्हणजे आमचं एक हॉल वगैरे बुकिंग झालं, त्यांनी आम्हाला कॉल करू, तो बोला की आम्ही तुम्हाला कॉल करू जर सेम डेला संध्याकाळची बुकिंग असेल तर तुम्ही पहिले प्रेफरन्स तुम्हाला की तुमचं एक्सटेंड होणार आहे की नाही. आणि आम्ही बोललो की आमचं नाही होणार आहे, मग तो बुकिंग त्याला देणार. आणि जर आम्ही बोललो की आमचं एक्सटेंड होणार आहे, तर तो ती बुकिंग नाही घेणार. एवढं असं छान होतं, एवढा तो चांगला हे होता. तर जेव्हा आमचा टाइम संपत होता, अजिबात येऊन कटकट करत बसत नाही, अरे ये कर दो, अरे वो कर दो, आपका टाइम खत्म हो रहा है, आपको एक्सटेंड करने का क्या. येऊन फक्त एकदाच विचारायचा की एक्सटेंड करना है, हो बोलले की निघून जायचा. तो टाइम संपेपर्यंत, टाइम संपलो अर्धा तासानंतरपर्यंत तो यायचा नाही, त्याच्यानंतर तो दिसायचा आरामात. आणि असं पण नाही की तो तुमच्या एकदम लग्नामध्ये डिस्टर्ब करेल वगैरे, असं काही नाही. खूप छान आहे, जेवण छान आहे, हॉल छान आहे, डेकोरेशन छान आहे, माणूस छान आहे. तर तुम्ही बघू शकता तुम्ही करता. आणि आम्हाला बोलवा प्लीज जर करत असाल. हां, प्लीज बोलवा. आणि सेकंड इज की कन्व्हिनियंट पार्किंग वगैरे, वॅले पार्किंग वगैरे सगळं आहे. सो त्याचं पण काही टेन्शन नाही. तर हे सगळं झालं लग्नाचं सगळं. ह्याच्यानंतर आपण वळूया आपल्या मुआ मेकअप आर्टिस्ट. सो माझी मेकअप आर्टिस्ट होती हस्मिता, मेकअप बाय हस्मिता. तिचं इन्स्टा हँडल हवं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तर तिचं काय ना, ती एवढी फ्रेंडली होती. पहिले तर मी तिला कशी भेटली, मला इंस्टाग्रामवरती मी अशी शोधत होती, तर तिची एक रील बघितली आणि मला हवं होतं की कोणतरी अशी मिळू दे की जी बोलतात ना, तिचा मेकअप असा फिल्टर नसेल आणि नॅचरल मेकअप दिसत असेल. हां, म्हणजे तिच्या इंस्टाग्रामवर खूप लोक फिल्टर टाकतात, तर तिचा नव्हता आणि खूप नॅचरल लाईट मेकअप होता. सो मी विचार केला हिला ट्राय करूया. आणि तिने मला सांगितलेले माझ्या मेकअपचे 18,500 लग्नाचे. सॉरी 2,000 years later. 12,000 सांगितलेले एका लुकचे. आणि मग 2 लुकचे होतात, रिसेप्शन आणि लग्न 2 लुकचे होतात 24,000. तर माझा एवढा बजेट नव्हता. मला तर 10,000 हवं होतं, पण हे पॉसिबल नाही आहे. हां, 20,000 म्हणजे हवं होतं सगळं. तर हे काय पॉसिबल झालं नाही. मग मी तिला बोलली अजून, म्हणजे माझं बजेट एवढं आहे तर कसं. तर ती बोलली की एकतर फर्स्ट लुक आहे जो 12,000 आहे, ज्याच्यामध्ये सगळं इन्क्लुडेड आहे. ज्वेलरीज आणि फ्लावर्स वगैरे नाही, सगळं इन्क्लुडेड. आय मीन लेन्सेस, हेअरस्टाईल, साडी ड्रेपिंग, मग मेकअप सगळं.
आणि सेकंड साडी ह्याच्यामध्ये ड्रेपिंग मेन. हां, सेकंड लुकमध्ये मला असं होतं की मला दोन्ही टाईमला नॉर्मल मेकअप हवा आहे, तर मग मी उगाच एवढे पैसे का टाकू, म्हणून मी असं विचार केला की मी टचअप करेन. तर टचअपमध्ये ती बोलली की 8,000 असेल टचअपसाठी, आणि हे प्राइसेस त्यांचे चेंज होत राहतात ॲज पर देअर डिमांड. बट मी माझं सांगते की असं असं होतं, आणि हे सगळे इन्क्लूड तू प्लस कर 12,000 प्लस 8,000 20,000. सो माझे 20,000 झाले 2 लुकचे. पण तिने थोडं मी बार्गेन केलं की अरे माझं नॉर्मल लुक आहे. मी तिला हेअरस्टाईल पण बोलली की मला इव्हनिंगमध्ये माझेच केस हवे आहेत, मला काही एक्सटेन्शन्स वगैरे नको आहेत, फक्त थोडे कर्ल्स हवेत आणि ओपन हेअर, बाकी काही नाही. आणि तिने मग असं करून करून 2,500 माझे डिडक्ट केले. सो 17,500 माझे टोटल मेकअप चार्जेस होते दोन्ही टाईमचे. आणि त्याच्यामध्ये मला माझी एक साडी एक्स्ट्रा होती, तर त्याच्या ड्रेपिंगचे तिने 1,000 एक्स्ट्रा घेतले. सो ते 18,500 झाले फक्त माझा कॉस्ट. आणि तुझ्या आईला जर जन्माला मैत्रिणींना तर त्याचे असतात की HD मेकअप, ब्रायडल मेकअप वगैरे, तर माझं होतं ब्रायडल. आणि टचअपमध्ये ती तुमचं साडी ड्रिपिंग करते, हेअरस्टाईल करते, कॉम्पॅक्ट, आय शॅडो अँड लिपस्टिक. तर माझं असं होतं की बस ह्याच्यामध्ये माझं काम डन होणार आहे, बिकॉज बेस तर मला तसाच ठेवायचा, लाईट ब्लश वगैरे सगळं राईट. मला कॉन्टोरिंग वगैरे मी काही केलं नाही, मला ते नको होतं. बेसिक मेकअप केला, तुम्ही माझ्या फोटोजमध्ये बघत असाल, मेकअप असं केलेलं वाटणार पण नाही, बिकॉज लग्नामध्ये ना थोडेसे स्पॉट्स वगैरे दिसणं इज ओके. लाइटिंग्स वगैरे असतात, मी परत बोलेन, लाइटिंग्स वगैरे असतात, त्याच्यामध्ये तुम्ही छानच दिसतात. त्या साडीमध्ये ड्रेसअप झाला तर ज्वेलरीज घातल्यानंतर चांगलेच दिसतात. सो तुम्ही कम्फर्टेबल राहा. सगळं असं थपथप केलं ना तर ते असं इरिटेट होतं, म्हणून काय चालू तुझं. सो मला असं वाटतं की तुम्ही असं नॅचरलच ठेवा तुमचं लग्नाचा मेकअप. आणि मी टॉपिकवरनं भटकते. तर हे सगळं माझं किती 18,500 टोटल होतं. आणि मग माझ्या मम्मीचा नॉर्मल मेकअप होता, ज्याच्यामध्ये मेकअप, हेअरस्टाईल आणि साडी ड्रेपिंग होती, तर त्याचे तिने घेतले 2,500. आणि किती झाले, नाही हे फक्त 18,500 माझे होते, आणि माझ्या मम्मीचे 2,000 मध्ये झाले 2,500 मध्ये किती झाले 21,000 प्लस 1,000 21,000 झाले माझे. तर माझे टोटल मेकअपचा खर्च माझा दोन्ही टाईमचा, मम्मीचा, माझी एक्स्ट्रा साडीचा, हा टोटल होता 21. आणि मला वाटतं हे खूप रिजनेबल आहे, बिकॉज मी हिला सोडून अजून जेवढ्या पण मेकअप आर्टिस्टला रीच आउट केलेलं ना, सगळे मला 25,000 28,000 असे सांगत होते. हां, तर मला असं झालं की अरे यार एवढं नाही जायचं मला, तेव्हा मेकअपसाठी जे मला नको आहे एवढं. पण म्हणजे असं मी लाईट मेकअप करणारे, अर्धे प्रोडक्ट्स मी कॉन्टोरिंग वगैरे करणार नाही, तर मग उगाच एक्स्ट्रा पैसे जातील असं मला वाटलं. आणि अति मेकअप करून भूतासारखं स्वतःच्याच लग्नात का दिसायचं. आणि मी बघितले काय काय मेकअप आर्टिस्ट ना असे असं भरून ठेवतात सगळं, तर मला ते नाही आवडत. आणि ही मेकअप आर्टिस्ट एवढी छान, देवाच्या कृपेने एवढी चांगली मिळाली ना, ती मला सगळं, इथे पण लावलं आहे मी, डबल नाही जाणार ना, तर ती चांगली मिळाली ना, मी जसं तिला सांगत होती तसं ती माझं ऐकत होती. ही पहिली मेकअप आर्टिस्ट मी बघितली जे ब्राईड्सचं एवढं ऐकत होती, एकदम शांत, एकदम पेशंटली. हां, पेशंटली मी तिला बोलली की नाही मला हे नाही आवडत आहे, भलेही ते चांगलं दिसत असेल पण मी कम्फर्टेबल नाही आहे, तर ती काढत होती. तिचं असं नव्हतं की अरे तू माझा प्रोडक्ट वेस्ट केला, तू माझं हे वेस्ट केलं, असं काही नव्हतं. आणि तिने ट्रायलसाठी जेव्हा मला बोलवलं तेव्हा मला वाटलं की ती नॉर्मल ट्रायल करेल, बट नो, तिने सगळे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट ते सगळं फुल फेस मेकअप करून मला दाखवलं की मी असं करणार. आणि ट्रायलमध्ये तर तिने 2-3 वेळा माझं पुसून मला दाखवलं, जसं मी बोलत होती की मला असं हवंय, मला तसं हवंय. सो एकदम कॉपरेट करत होती ती. सो हेच होतं बेस्ट मेकअप आर्टिस्ट. ट्रायलसाठी पण तिने तुम्हाला किती वेळ आहे, तुम्हाला कधी वेळ आहे, मला कधी वेळ आहे. आणि तुम्ही जेव्हा मेकअप आर्टिस्ट बघता तेव्हा तो तुमच्या हॉलवर येणार किती वाजता, त्याला जमणार आहे की नाही जमणार आहे, कारण ते खूप बिझी असतात, अति बिझी असतात. तर त्यांना एकदा तुम्ही बघा, त्यांच्याशी बोला की तुम्हाला या टायमाला यायला जमेल का, तुम्हाला या टायमाला तुम्ही येणार आहे का. आमचं घाईमध्ये लग्न झालं, घाईमध्ये म्हणजे पण आमच्या एवढं स्मूथ मला नाही वाटत कोणाचं लग्न झालं, एवढं स्मूथ आमचं लग्न झालं. टचवूड. तर आमचं लग्न घाईमध्ये झालं का म्हणून मी सांगते. माझ्या भावाची एक्झाम होती, त्याच्यानंतर मला मेमध्ये लग्न करायचं नव्हतं, बिकॉज तेव्हा हीट असं ऑन टॉप असते. सो मला आणि एप्रिलमध्ये वगैरे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये एकदम एक्झाम्स वगैरे स्टार्ट होतात. सो मला मार्च किंवा एप्रिल स्टार्टला करायचं होतं.
म्हणून मी तसं आम्ही केलं. तर 2-3 महिनेच होते आमच्याकडे सगळं रेडी करायला, म्हणून फटाफट मी शोधली आणि फ्रायडेला आमचं लग्न होतं म्हणून लकीली आम्हाला हॉल पण मिळाला आणि मेकअप आर्टिस्ट पण मिळाली. सॅटर्डे संडे सगळं बुक होतं. आम्ही ओपन हॉल पण बघितला, आम्ही खूप हॉल बघितले, तेव्हा आम्ही तो क्रियान आवडला. तर हे सगळं होतं ऑल अबाउट आर वेडिंग खर्चा. सो आम्ही परत समराइज करतो. 21,000 मेकअप आर्टिस्ट इन्क्लुडिंग माय बोथ द लुक्स. नाही, फ्रेंड्सचं डिफरंट होतं. सायडरसाठी 2,000 मम्मीचा जसा मी बोलले साधा होता आणि सायडरचा 3,500 HD मेकअप, ज्याच्यामध्ये HD प्रॉपर ब्राईड्सला करतात त्या हिशोबाचा मेकअप करतात. हेअरस्टाईल, लेन्स, साडी ड्रेपिंग हे सगळं 3,000. तुझं मम्मीचा मैत्रिणींचं सगळ्यांचं मिळून 25,000 मध्ये सगळं झालं. हां तसं पकडा. मी फक्त माझ्या फॅमिलीचं सांगितलं नसतं म्हणून. सो ते होतं. मग हॉलचं आम्ही जसं सांगितलं 7 lakhsच्या अंडर सगळं झालं. सगळं म्हणजे मंडप हे ते आमचं 2 hours एक्सटेंड झाले, ते पैसे GST वगैरे सगळं मिळून तेवढं झालं. जेवण आणि ब्रेकफास्ट वगैरे इन्क्लूड करून. ब्रेकफास्टचे सेपरेट पैसे असतात. ब्रेकफास्ट आम्ही विसरलो. ब्रेकफास्ट पण टेस्टी होता. पोहे होते आणि खिचडी वगैरे होते काहीतरी ना. पोहे, खिचडी, चहा, कॉफी. सो ते झालं. आणि त्याकडे वेगवेगळे ऑप्शन पण आहेत. इडली पण आहे, इडली वगैरे पण आहे. तुम्हाला हवा ते तो भरपूर ऑप्शन्स देतो. आणि एंगेजमेंटचं आमचं 90,000च्या आत झाला. सो आमचं लग्न असं बघायला गेलं तर मिडल क्लास फॅमिलीच्या हिशोबाने परफेक्ट झालंय. ओके. हां, जास्त एक्सपेन्सिव्ह नाही, जास्त हे नाही, मॉडरेट लेवलवरती सगळं म्हणजे क्वालिटी होती. असं नाही की कुठे आम्ही क्वालिटी असं मला तेच कळत नाही. तुम्ही एवढे खर्च करून तुम्हाला ह्याच्यावरून काय चांगले क्वालिटी मिळणार आहे. सगळं छान होतं. तुम्ही फोटोज बघा, तुम्हाला फोटोमध्ये असं एकदा पण वाटणार की अरे हॉल एकदम मीडियोकर आहे. खूप छान हॉल, खूप छान जेवण, खूप कोऑपरेटिव्ह लोक, सगळं छान. आणि कॅमेरामॅन बाबा, एकदा फोटोग्राफरवर पण मला वाटतं त्याला घेऊन बसूया आपण एकदा व्हिडिओ फनी हवी. सो फनी. सो मी हेअरस्टाईल कशी केलेली तुम्हाला आता मी विसरून गेली बोलण्याच्या ह्याच्यात. तर मी ना असं मी असं इथून अशी क्रॉस गेलेली, ठीक आहे, ट्रायंगल. तर मग मी आता रफली दाखवते. इथून अशी क्रॉस गेली, हे असं सोडलं, हा भांग असा काढला फणीने आणि इथून असं रोल 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 केलं आणि इथे क्लिप लावला. दॅट्स इट. आणि खूप तुम्ही स्वतःहून, जर तुम्हाला फालतू एक्सपेन्स नाही करायचं आहे, कारण ही बघा, तुम्ही असं बघा, कुठलीही मुलगी जर एवढासाच मेकअप केला, एवढेच केस केले, बघ किती छान दिसायला लागली. परत खूप छान दिसतात. तुम्ही स्वतः करा. तुम्हाला जर एंगेजमेंटचा ओव्हर नको आहे, 3-3, 4-4 टायमाला तुम्हाला मेकअप आर्टिस्ट नको आहे, तर तुम्ही एका ह्याचंच बघा, तुम्ही लग्नाचं बघा, कारण तेव्हा तुमच्याकडे खूप तुम्ही नाही करू शकत स्वतःहून. एंगेजमेंटला तरी ठीक आहे, तुम्ही करू शकता, मैत्रिणी आलेत करतायत, तर तुम्ही हे असं सगळं करू शकता स्वतः. सो मी असं केलेलं, आता मी नीट नाही केलं, बट मला सांगते, असं इथून अशी क्रॉस डायगनल गेली मी. असं नका करू, नाही तर ते खराब वाटेल. कसं सांगू, असं व्ही मध्ये जा, व्ही असा वरती व्ही दिसला पाहिजे, असा व्ही. ओके. तसं. आणि मग मी हे केस माझ्या फ्रेंडची कलर मशीन आहे त्याच्याने मी कर्ल्स केलेले. लकीली आता मी तुम्हाला दाखवू शकते, बिकॉज माझे केस माझ्या हिशोबाने चालतात. किती वेळा सांगणार त्यांना? हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं जे डिलीट झाले. सो मी जसे केस वळवते ना तसे माझे केस वळतात. सो मला हे खूप आवडतं आहे. बघा, मी स्ट्रेट केले की ते स्ट्रेट होतात, मी कर्ल केले की ते कर्ल होतात. मला सगळ्या हिच्या हिशोबाने चालतं या घरात. हिचे केस, माझे केस, सगळ्यांचे केस. हे बघा, लगेच कर्ल होतात माझे. तर मी तिच्या मशीनने असे कर्ल केलेले हे, आणि इथून असे सोडले आणि मागे जिप्सी लावलेलं, बस, दॅट्स इट. बाकी मी काही केलं नव्हतं. असाच होता माझा एंगेजमेंट. हे एंगेजमेंटचं सांगते, ही लग्नाचं नाही सांगत. आणि टिकली थोडी मोठी होती आणि टिकलीने लुक येतो. मग आयब्रो थोडे डार्क होते, बस. बाकी लिपस्टिक ही होती, ब्लश पण मी हेच लावलेलं, बेसला पण मी हेच लावलेलं. आणि आता मी माझे पिंपल्स आणि हे कसे क्युअर केले मी ते तुम्हाला कधीतरी एक व्हिडिओ बनवा त्याच्यासाठी, बिकॉज मला भरपूर ॲक्ने येत होते. म्हणजे भरपूर असे एकत्र नाही यायचे, बट कंटिन्यू येतच राहायचे. आणि मग एकाचा डाग जाईपर्यंत दुसरा पिंपल यायचा. मग असं मी वैतागलेली. म्हणून माझे असे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स नाही आहे. तर तुम्ही काय केलं, मेडिमिक्स घातला शडअप. तर माझे सगळे प्रोडक्ट्स ना असे मेडिकलमध्ये मिळतात ना, अशा ट्यूबमध्ये असे प्रोडक्ट्स आहेत.
तर मी दाखवेन तुम्हाला. मी असे रिसर्च करून थोडं यूट्यूबवरनं रेफरन्स घेऊन मग डॉक्टरकडे एकदा मी ट्राय केलेलं, ती सांगून असं करून करून मग मी ते क्युअर केलेलं. सो मी त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. सो दॅट इज ऑल अबाउट आवर व्हिडिओ. हां, आणि मुलांचं तर कायच असतं लग्नात. ह्याने काहीच केलं नव्हतं. नथिंग. केस मी केली, तोंड मी धुतलं, मेकअप मी केला नाही, मी नॅचरलच ब्युटी आहे. मी काहीच नाही केलं. मी दाढी नव्हती केली. मी जे नॅचरल, मला असं हवं होतं की नॅचरली जर चांगलं दिसतंय तसंच जा, काय फरक नाही पडत, तुला काय गरज नाही जास्त. मुलींना पण काही गरज नाही. हिने बघितलं ही एवढं कमी मेकअपनी एवढं चांगलं दिसू शकतं, तुम्ही का ते असं पोतून का करायचं? हां, मी अग्री करू शकते. काही मुलींना असे हॉर्मोनल ॲक्नेज ज्यांना वगैरे आहे येतात त्यांनी- आणि ते मग काय बोलतात, कॉन्फिडन्स लो होतो. बट मी हे करेन की बघा, तुमच्या नवऱ्याला माहिती आहे की तुमचा फेस कसा आहे. फोटोजमध्ये तुम्ही पिंपलसोबत फोटोज काढलात, ते लोक एडिटिंग करतात. तर लग्नामध्ये जर तुम्ही पिंपल असेल, डाग असेल, तिकडे जरी ते हाईड करायला जास्त मेकअप केला ना, तर ते खूप क्रीजेस वगैरे दिसतात आणि ते जास्त वर्स्ट करतं आणि नजर अजून जाते. म्हणून लाईट आणि सिम्पल नॅचरल मेकअप खूप छान वाटतं. मग तुम्ही पण हे ट्राय करा. आणि प्लीज मी परत तुम्हाला सांगतोय, जर तुमच्यापैकी कोणाचं लग्न असेल तर एकदा तुम्ही क्रियांमध्ये बुक केलं तर प्लीज आम्हाला जेवायला बोलवा. क्रियांमध्ये बुक केलं तर आम्हाला कमेंट करून सांगा की आम्ही क्रियांमध्ये बुक केलं, आमचं लग्न या तारखेला आहे, मी येणार त्या लग्नाला, मी आणि ही आम्ही दोघं येऊ आणि आमच्या फॅमिलीला पण घेऊन येऊ. नाही एवढं नको खर्च बाबा. एवढं तर चालतंय. आता मी इथे कर्ल केलं तर लगेच हे असे हे झाले बाउन्स. सर, दिस वॉज ऑल अबाउट आवर वेडिंग. थोडी लॉंग असेल पण तुम्ही फॉरवर्ड करून बघू शकतात. नेव्हर माइंड, पण नका करू प्लीज. नका करू. फॉरवर्ड करून आम्हाला बघा ना. असे आम्ही तुमच्यासाठीच तर येतो दररोज आणि तुम्ही पण आमच्यासाठीच येता. तर हेच होतं, जेवढं होतं ते होतं, नव्हतं सगळं होतं, हेच होतं. आता मी कोल्हापूरचे ब्लॉग जरा शोधू आणि एडिट करू. काय चाललंय कोल्हापूरचं, आणि मग आम्ही तुम्हाला कोल्हापूरचा ब्लॉग पण लवकर देऊ, तर तो पण बघा तुम्ही प्लीज, जसे तुम्ही आमची अशी चिटचॅटवाले ब्लॉग्स बघता. भेटूया आपण परत. बाय.